नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण मागच्या एपिसोडमध्ये तैत्तरीय उपनिषदाला सुरुवात केलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये तैत्तरीय उपनिषद भाग 2 हा मी इथे करणार आहे. तैत्तरीय उपनिषद भाग 2. मंत्र पहिला. ओंकार हे साक्षात परब्रह्माचं प्रतीक आहे. आपण जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक उपनिषदामध्ये सर्वसाधारणपणे ओंकाराचा उल्लेख येतो आणि ओंकार हे साक्षात परमेश्वराचं प्रतीक असल्यानं त्याची उपासना करण्यानं आपल्याला मनःशांती तर मिळतेच, परंतु अत्यंत सुलभतेनं आपण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग या उपासनेत माध्यमातून आपण तो काढू शकतो. ओंकार उपासना ही अगदी आवर्जून प्रत्येकानं करावी असं ऋषीमुनींचं म्हणणं आहे. ते साक्षात परब्रह्म स्वरूपे आपलं आत्मतत्व किंवा प्राणतत्व किंवा ऊर्जा तत्व हे आपल्या हृदय गुहेमध्ये वसलेलं असतं. हृदय गुहा हा उपनिषदांचा एक लाडका आणि खास शब्द आहे. हृदय गुहा म्हणजे फिजिकल अर्थाने हृदय नाही, तर प्रेम, माया, करुणा, ममता वगैरे सद्भावनांनी अगदी चिंब विधलेलं, त्यानं परिपूर्ण असलेलं असं जे हृदयाची जागा, त्याला हृदय गुहा असं म्हटलं जातं. आणि आपलं प्रत्येकाचं आत्मतत्व हे त्या हृदय गुहेमध्ये स्थित असतं असं उपनिषद म्हणतात. ओंकार उपासनेच्या बद्दल ऋषी मुनी एक वेगळा विचार पण इथे मांडतात की मृत्यूनंतरची जी गती आहे त्याचा सुद्धा मनुष्यानं अगदी आधीपासून विचार करायला हवा. म्हणजे काय, तर इथे कर्मविपाक सिद्धांत आपल्याला दृष्टीला पडतो. आपण जी या जन्मामध्ये कर्म करतो त्याची काही फळं तात्काळ मिळतात, तर काही फळं संचितामध्ये जाऊन पडतात. आणि असं संचित जे जन्मोजन्मी आपल्या पाठीमागे एक ओझं म्हणून किंवा कर्मफळांचं बॅग म्हणून संचित तिथे हजर असतं. आणि प्रत्येक जन्मामध्ये किंवा खरं तर जन्मच मुळी माणसाला का घ्यावा लागतो पुन्हा पुन्हा, तर त्याचं कारणच हे आहे की कर्मफळं जी संचितामध्ये जाऊन बसलेली आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर त्यामुळे इथे असं म्हटलं जातं की मृत्यूनंतरची गती याचा विचार आपण खूप आधीपासून करायला हवा. म्हणजे काय, तर थोडक्यात कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे जर कर्मफळ मागे जाऊन पडत असतील तर आपल्या हातनं या जन्मामध्ये शक्यतो सगळी शुद्ध सात्विक कर्मच घडायला हवीत, ज्यामुळे त्याचं कर्मफळ हे सुद्धा शुद्ध आणि सात्विक असेल. आणि मग त्यामुळे ती गती कोणती प्राप्त होईल, तर जेव्हा सात्विक गुण उत्कर्ष झालेला असतो, सात्विक कर्म हातून घडलेली असतात, तेव्हा स्वर्ग प्राप्ती होते. रजोगुणांनी जर कर्म केली गेली असतील तर मनुष्य लोक प्राप्त होतो. आणि जर केवळ तामस किंवा पाप कर्म घडलेली असतील तर नरक योनी आपल्याला प्राप्त होते. तर हे सगळं लक्षात ठेवून जागरूकतेनं आपल्या कर्मांवर कंट्रोल आणि चेक ठेवणं हे महत्वाचं असतं. आणि त्यामुळे हे जे मृत्यूनंतरची गती आपण लक्षात घ्यायचे, याचा अर्थ मी माझ्या परीनं पूर्णपणे प्रयत्न करीन की मी कोणतीही पापकर्म करणार नाही, मुख्यत्वानं
आणि माझ्या हातून सत्कर्म घडतील. मृत्यूच्या वेळेला काय होतं की शरीर जरी मृत्यूला घाबरत असलं, शरीर हे प्रकृतीने बनलेले, ते मृत्यू या दी एंडला ते घाबरत असतं, ते नाकारत असतं. परंतु आपल्या आतील जे आत्मतत्व आहे ते मात्र योग्य वेळ येता क्षणीच हे शरीर सोडून जाण्याचा निर्णय करतं. हे आत्मतत्व म्हणजेच जीवात्मा, म्हणजेच चिदाभास. चिदाभास म्हणजे परमतत्वाचं मनरूपी आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब, म्हणजे चिदाभास, म्हणजेच अहंकार, म्हणजेच जीवात्मा. हा तो स्थूल शरीरातून जेव्हा बाहेर पडतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या बरोबरीने जेव्हा ते सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतो, तेव्हा आपला मृत्यू होतो असं म्हटलं जातं. आणि त्याची दिशा कशा रीतीनं असते तर तो जीवात्मा सुषुप्ती नाडीमधून सुषुम्ना नाडीमधून डोक्यावरील टाळूमधील किंवा ब्रह्मरंध्रातील त्या दिशेनं तो वर जातो आणि तिथून तो प्राण बाहेर पडतो असं मानलं जातं. म्हणून प्रत्येकानं भले 5 मिनिटं 10 मिनिटं जर अगदी नित्य नियमानं मनापासून मनोभावे श्रद्धेनं ओंकाराची उपासना केली तर त्यांनी मन आणि बुद्धीच्या क्वालिटीवर खूप ट्रिमेंडस फरक पडतो आणि आपण सात्विकतेनं कर्म करायला लागतो. पुण्यकर्म आपल्या हातातून घडायला लागतात, कारण ओंकाराच्या उपासनेमार्फत आपण परमेश्वराशी आपलं अनुसंधान जोडत असतो. पुढील मंत्र. आता तैत्तरीय उपनिषदाचं एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की केवळ आत्मज्ञानासंबंधितच यावर चर्चा नाही, तर जेव्हा साधक किंवा शिष्य गुरुकुली जाऊन सगळं शिक्षण घेतो, आत्मज्ञान प्राप्त करून घेतो, किंवा निदान तो त्या प्रोसेसमध्ये असतो, आणि जेव्हा तो परत येतो गृहस्थ आश्रमामध्ये संसाराची जबाबदारी घेतो, तेव्हा त्यानं कसं आपलं आचरण ठेवावं, कशा पद्धतीनं समाजामध्ये इंटरॅक्शन करावी, कशा पद्धतीने लोकांशी वागावं, स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या वैभवाचं, आपल्या उत्कर्षाची त्यानं पुरेपूर व्यवस्थित काळजी कशी घ्यावी, हे सुद्धा या उपनिषदामध्ये सविस्तर वर्णन केलं गेलेलं आहे. या मंत्रात गुरु असं म्हणतात की साधकानं धर्मशास्त्राप्रमाणे जे योग्य आहे, जे नीतिमान आहे, जे सुयोग्य आहे, नीतिमत्तेप्रमाणे जे आहे आणि उचित आहे, तसंच त्यांनी वागणं हे अपेक्षित आहे. आत्मतत्व जाणण्यासाठी तपस्या, श्रवण, मनन, चिंतन हे जरी आवश्यक असलं आणि आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी सुद्धा एकदा गृहस्थाश्रमामध्ये समाजामध्ये तुम्ही परत गेल्यानंतर मग तुमच्या वागण्यावर तुमचा कंट्रोल हवा. असं म्हणून चालत नाही की मला आता आत्मज्ञान झालंय, खुद्द ईश्वराचं ज्ञान मला झालंय, आता काय मी कसंही वागेन, तर तसं समाजामध्ये राहताना चालणार नाही. नीतिमत्तेची बंधनं यायला हवीत तुमच्यावर आणि योग्य पद्धतीनंच तुम्ही संसाराचा भार उचलला पाहिजे. तपस्या, ध्यानधारणा, वेदाभ्यास, आपापली संसारातील कर्तव्य नीट निष्ठेने पार पाडणं आणि संसाराची काळजी घेणं हे साधकाकडून अपेक्षित आहे. पुढील मंत्र. त्रिशंकूचा आत्मसाक्षात्कार.
ऋषी त्रिशंकू यांचा उल्लेख या उपनिषदामध्ये आलेला आहे आणि ते त्यांचा आत्मसाक्षानुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा त्यांना प्राप्त झाला तेव्हा त्यांची स्थिती कशी होती हे ते या मंत्रामध्ये वर्णन करतायत. ते म्हणतायत की मी संसार वृक्षासाठी, संसार वृक्ष म्हणजे केवळ लिमिटेड कौटुंबिक संसार नाही, तर संसार वृक्ष म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचा वृक्ष. त्या वृक्षासाठी मी मूळ पाया आणि प्रेरणास्थान आहे. म्हणजे काय, तर त्रिशंकू हे आत्मतत्वाला उद्देशून त्याच्या संदर्भात हे म्हणत आहेत. ॲज अ शरीर आणि मन कोणतीही व्यक्ती ही ब्रह्मांडाचा मूळ पाया होऊ शकत नाही. पण प्रत्येकातील शरीर मनाच्या आतमध्ये जे प्रत्येकामध्ये एकच आत्मतत्व भरलेलं आहे, ऊर्जा तत्व, त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर काय घडतं की तेच आत्मस्वरूप माझं खरं स्वस्वरूप आहे. आणि मग त्या दृष्टीनं मनुष्य जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या आतनं अगदी सहज असे उद्गार निघतात की मी ॲज अ आत्मस्वरूप, ॲज अ ईश्वर स्वरूप मी या संसार वृक्षाचा मूळ पाया आहे. माझी दिव्य कीर्ती ही उत्तुंग आहे. सूर्य किरणांप्रमाणे मी तेजस्वी आणि शुद्ध आहे. मी वैभव आणि सामर्थ्य आहे. आत्म्याच्या अंतर साक्षात्काराने मी आता प्रकाशित झालो आहे. मी तेच ते अविनाशी ईश्वर तत्व आहे. हे जे परसेप्शन आहे ते लक्षात घ्यायचंय की एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून, त्याच्या शरीर मनाच्या माध्यमातून केवळ नसून तो आता जरा बाजूला होऊन मी म्हणजे ईश्वर तत्व आहे, साक्षात सर्व ब्रह्मांडाचं मी मूळ आहे, हा जेव्हा त्याला साक्षात्कार घडतो तेव्हा त्यातून आनंदाने हर्षाने उमटलेले हे उद्गार आहेत. या आत्मसाक्षात्कारानंतर साधकाला दुःख, क्रोध, संताप वगैरे विकार मुळे काही उरच शकत नाही. का? कारण शरीर आणि मनाचे या सगळ्या भावभावना आहेत. आत्मतत्वाच्या दृष्टीने बघितलं तर तो निर्विकार आहे. त्याला कुठचेही विकार त्याला बाधू शकत नाही. मी दुःखी आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा कोण दुःखी असतं, तर माझं मन दुःखी असतं. मला खूप बरं वाटत नाहीये हे जेव्हा मी म्हणते तेव्हा कुणाला बरं वाटत नसतं, तर ते माझ्या शरीराला बरं वाटत नसतं. ही सगळी शरीर मनाची दुखणी आहेत. पण जर मला कळून चुकलं की माझं खरं स्वरूप हे शरीर आणि मन नाहीच आहे, हे माध्यम आहे माझ्यासाठी, इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या मार्फत मी सगळं कार्य करते, मी म्हणजे ते नाही. ही एकदा अनुभवाने खात्री पटली की मग शरीर मनाची दुःख म्हणजे त्याच्यावर इलाज करायचा नाही असं एक काम नाही. योग्य ती काळजी सगळी घ्यायचीच आहे. पण आपण जे पार बुडवून जातो त्याच्यामध्ये, तसा आत्मज्ञानी बुडून जात नाही. तो व्यवस्थित काळजी घेईल, वेळच्या वेळी शरीराचं दुखणं तो बरं करेल. मनाला जे दुःख होत आहे त्या कारणांची जेवढं आपल्याकडनं मदत करणं शक्य आहे तेवढं करून मग मात्र तो त्या सगळ्यापासून तो अलिप्त राहील. त्याच्यामध्ये तो 1000% त्यामध्ये गुंतून पडणार नाही. आणि खरं म्हणजे आपण जरी मनापासून थोडी अलिप्तता साधायला सुरुवात केली तर आपल्याला सुद्धा हे हळूहळू नक्कीच जमेल. पण काय होतं ना की या सगळ्या क्रोधाची, अधूनमधून चिडण्याची, रागवण्याची, रिॲक्ट होण्याची,
पटा आपली मतं व्यक्त करण्याची, नंतर शांत न राहण्याची, ही एक प्रकारे आपल्याला सवय बनून जाते. आणि तो जो हॅबिच्युअल तुरुंग आहे, हा, सवयींच्या ज्या बेड्या आहेत, त्या मला खूप सुखद आणि सेफ वाटायला लागतात. म्हणजे मलाच कुठेतरी ती पूर्ण शांतता नकोय की काय, असं मला कधी कधी वाटायला लागतं. पण त्यातनं त्या बेड्या आपण एक एक करून उलगडत गेलो, बाहेर पडत गेलो, तर पूर्णपणे आपण ईश्वराच्या अंगणामध्ये, त्याच्या दारी आपण नक्कीच जाऊन पोचू, याबद्दल काही संशय नाही. केवळ उपनिषदकालीन ऋषींनाच आत्मसाक्षात्कार घडून गेला का, तर तसं नाही. अगदी आजच्या काळात सुद्धा असे अनेक अलौकिक पुरुष आपल्यामध्ये होऊन गेले की ज्यांना प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होऊन ईश्वराची अनुभूती येऊन ते समाजामध्ये राहिले आणि त्याचा उपयोग त्यांनी लोकांना करून दिला. महर्षी अरबिंदो यांची कथा त्या निमित्तानं मला सांगावीशी वाटते. जन्म 1872, मृत्यू 1950. त्यांचं शिक्षण लंडनला झालं. मग तिकडून इथे आल्यानंतर त्यांनी बडोद्याला कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. ग्रीक, लॅटिन, संस्कृत, इंग्लिश वगैरे भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. वंदे मातरम या पेपरमधून ते ब्रिटिशांवर वेळोवेळी हल्ला चढवत असत आणि म्हणून त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली आणि 1 वर्ष त्यांना जेलमध्ये बंदिस्त केलं गेलं. परंतु त्या काळामध्ये त्यांनी भगवद्गीतेचं अगदी दीर्घ असं चिंतन केलं, मनन केलं आणि मग त्यानंतर ते त्यातनं अंतर्बाह्य त्यांचं जणू ट्रान्सफॉर्मेशनच झालं. आणि मग त्यानंतर ते पॉंडेचेरीला आले. तिथे त्यांनी आश्रम उभारला आणि समाजासाठी कार्य करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी इंटिग्रल योगा नावाची स्वतःची पद्धत सुरू केली. इंटिग्रल योगा म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वासाठी जे जे आवश्यक घटक आहेत, जे मनुष्यानं मोठा दुर्लभ आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय, तर त्याचं पूर्ण सार्थक करण्यासाठी हे जे आवश्यक घटक आहेत ते आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे, असं ते आग्रहानं सांगत असत. म्हणजे काय, तर ज्याद्वारे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तुमचे शरीर स्वास्थ्य या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मगच आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. तर यापैकी कोणतीही एक बाजू ही दुभंगली जाता कामा नये. सगळ्यांमध्ये समन्वय हवा आणि योग्य तऱ्हेनं सगळ्याची प्रगती होणं आवश्यक आहे. असा त्यांचा इंटिग्रल योगा त्यांनी आपल्या पुढे आणला. नोबेल प्राइज साठी, बर का, नोबेल प्राइज साठी त्यांचं 2 वेळेला नॉमिनेशन झालेलं होतं. द लाईफ ऑफ डिव्हाइन हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी प्राणायाम, ध्यानधारणा, निष्काम कर्मयोग, प्रार्थना, पूजा या सगळ्यांवर त्यांनी एकत्रितपणे त्यांनी त्याच्यावर भर दिला की ज्यामुळे हे सगळं करून मनुष्य आहे याच जन्मामध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकतो. तर असे हे महर्षी अरबिंदो. पुढील मंत्र मी आत्ताच म्हटलं तसं तैत्तरीय उपनिषदानी गृहस्थाश्रमाला, संसारी माणसाला त्याच्या कर्तव्यांना त्यांनी तेवढंच
मानाचं स्थान दिलेलं आहे. का? कारण तिथे मुळात आपण व्यवस्थितपणे वागून जे जे तत्वज्ञान आपण प्राप्त केलंय त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या वागण्यामध्ये आपल्याला दाखवून देता आलं पाहिजे. नाहीतर नुसतीच शब्द साहित्य, शब्द भंडार जर आपण साठवलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष व्यवहारात मनुष्य कसा वागतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि संसार करणं म्हणजे काही गुन्हा नाहीये, काही अपराध नाहीये. जेव्हा तुम्ही तो योग्य मार्गाने, योग्य नीतिमत्तेने तुम्ही तो करता, तेव्हा एक प्रकारे पारमार्थिक तत्वच तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये जगत असता. त्यामुळे तैत्तरीय उपनिषदातला हा मंत्र सुद्धा साधकानं संसारी गृहस्थाश्रमी झाल्यानंतर काय काय त्यांनी करावं, कसं वागावं याच्या सूचना आपल्याला ऋषीमुनी देतात. प्रत्यक्ष संसारी जीवनामध्ये साधकानं आणि शिष्यानं सत्य बोलावं, आपापलं कर्तव्य नीट निष्ठेने पार पाडावं, स्वतःचं शरीर स्वास्थ्य सुद्धा जपावं, नीट लक्ष द्यावं शरीराकडे. बघा, शरीर मनाची कुठेही हेटाळणी किंवा त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं उपनिषद आपल्याला सांगत नाहीत. उपनिषदांचं मूळ तत्वज्ञान जरी तुमचं खरं स्वरूप शरीर आणि मन नाही हे ओळखा, हे जरी असलं तरी त्याच बरोबरीनं शरीर आणि मन तेवढंच महत्वाचं आहे. ते आपलं माध्यम आहे, ती माझी खरी ओळख नाही एवढं फक्त जाणा तुम्ही. पण त्याची वेळच्या वेळी तुम्ही काळजी घेणं अगदी अपेक्षित आहे. कारण ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला मिळालेलं आहे, आपल्याला ते माध्यम मिळालेलं आहे की ज्या माध्यमातूनच शरीर मनाच्या साह्यानंच मी हे सगळं तत्वज्ञान शिकते, घेते, ज्ञान घेते, नंतर आत्मज्ञानाच्या पायरीपर्यंत मी पोचते. ते कुणामुळे? शरीर आणि मनामुळेच तर. त्यामुळे त्याची काळजी आपण घ्यायची. संसारी गृहस्थाने आपला संसार नीट चालण्यासाठी वैभव योग्य मार्गानं प्राप्त करावं, योग्य नीतीपूर्ण वागावं, घरातील वृद्ध आणि बालकांची नीट काळजी घ्यावी, थोरांचा आदर करावा, दान धर्म करावा, इष्ट देवतेची पूजा करावी, पूर्वजांविषयी कृतज्ञता बाळगून श्राद्ध कर्तव्य नियमानं करत जावं, पाप कर्म करू नये आणि लोभ किंवा दुसऱ्याबद्दल असूया, दुष्टपणा असं आपण वागू नये. किती सुंदर आणि आश्वासक विचार उपनिषद आपल्याला इथे मांडून दाखवत आहेत. अजिबात खचून जाण्याचं कारणच नाही. मुळे शरीर आणि मी मन म्हणजे मी नाही म्हणजे मग या एका वाक्यानेच आपल्याला जरा जे घाबरायला होतं तसं काही नाही. याचा उपयोग करूनच आपल्याला एक एक पायरी पुढे पुढे चढत जायचे. याच्यावरनं मला वेदांमध्ये जो ऋतधर्म सांगितलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मला इथे द्यावीशी वाटते. वेदांमधला जो ऋतधर्म आहे तो असं सांगतो की तो विश्वव्यवस्थेचा आदर करतो. ऋतधर्म म्हणजे व्यक्ती किंवा व्यष्टी, समष्टी म्हणजे समाज आणि परमेष्टी. व्यक्ती, समाज आणि परमेश्वर या एकत्रितपणे तिघांनी मिळून हे जगत बनतं. त्यामुळे या तिन्ही घटकांचं एकमेकांशी कोऑपरेशन हवं, समन्वय हवा. केवळ व्यक्तीनंच माझं फक्त एकट्याच मी कल्याण करीन, बाकी मला मग काही देणं घेणं नाही असं त्यानं वागता कामा नये. कारण त्यामुळे सुसंघटितपणा याला बाध येतो आणि समाजाची घडी
नीट बसू शकत नाही. या तिन्ही घटकांचं व्यवस्थापन अतिशय पद्धतशीरपणे प्रत्येकाने करायला हवं. विश्वाच्या प्रगतीसाठी, त्याच्या धारणेसाठी जे जे मंगल, सुयोग्य, सुनीतीपूर्ण असेल त्याला ऋत म्हटलं गेलेलं आहे. जे जे योग्य असेल त्याला ऋत म्हटलंय. आणि समाजाच्या विरोधी, ज्याचा नाश, समाजाचा ज्यामुळे नाश होऊ शकेल असं जे जे आहे त्याला अनृत असं म्हटलं गेलेलं आहे. ऋतधर्म हा दोघांची सांगड घालतो. केवळ पारमार्थिक लाभाकडे त्याची नजर नसून तुमचं या व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना भौतिक लाभ आणि पारमार्थिक तत्वज्ञान, त्याची वृत्ती, या दोघांची जोड तुमच्या संसाराला मिळणं आवश्यक आहे. म्हणजे असं नाहीये की परमार्थिक तत्वज्ञान हे केवळ म्हातारपणीच करण्यासारखं आहे. नाही, अगदी तरुणपणापासून ही सगळी नीती तत्व, ही नीती मूल्य, हे तत्वज्ञान मनामध्ये हळूहळू रुजवत ते त्याप्रमाणे वागून व्यक्त करत आपण परमार्थ या संसारामध्ये जगणं हे शिकलं पाहिजे. हा ऋतधर्मच पुढे नारायणीय धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला आणि भागवत धर्माचा आधार हा ऋतधर्म आहे. देव याचा वरुण आहे, पंथ आहे वसिष्ठ, आणि महाती परंपरा हे त्याचं फार मोठं चांगलं लक्षण आहे. महाती परंपरा म्हणजे की काळाप्रमाणे परिस्थिती बदलत जाणार हे ऋषी मुनींनी पूर्णपणे ओळखलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यामुळे अट्टहासच नाही की आमच्या काळचं जे आहे तेच वर्षानुवर्ष पुढे चालत राहिलं पाहिजे. काळाप्रमाणे जे सुसंगत योग्य बदल होतील त्याचा अवश्य प्रत्येकानं स्वीकार करावा, अशी ही महाती परंपरा आहे. अर्थात करुणा, दया, माया, प्रेम, माणुसकी यासारखी जी शाश्वत मूल्य आहेत ती मात्र, त्याचा पाया मात्र काळ किती बदलला, परिस्थिती किती बदलली तरी त्याचं मूळ जे अधिष्ठान आहे ते मात्र त्याला धक्का लावून द्यायचा नाहीये. ऋतधर्म हा भोगावर आधारलेला नसून, म्हणजे मी फक्त माझ्या पुरतं बघणार आणि मी काय तो उपभोग घेणार अशा वृत्तीवर तो आधारलेला नसून तो त्यागावर आधारलेला आहे. म्हणजे काय तर माझ्या बरोबरीने बाकीच्या लोकांचाही उत्कर्ष होणं हे तेवढंच महत्वाचं आहे. हे त्यागातील तत्व ओळखून त्याप्रमाणे वागणं म्हणजे ऋतधर्म. पुढील मंत्र. केवळ आणि केवळ फक्त सत्कर्मच आपल्या हातून घडू देत. पाप कर्म, वाईट कर्म कोणत्याही व्यक्तीने करता कामा नयेत. प्रत्येकानं ही दक्षता घ्यायला हवी की माझ्या आयुष्याचा, माझ्या कर्मांचं जे अधिष्ठान असेल ते सुमंगल योग्य असेल. गुरुजन, वयस्क माणसं, साधू संत, नंतर आई वडील सर्वांशी अत्यंत आदरपूर्वक वागणं हे अपेक्षित आहे. म्हणजे उपनिषद आपल्याला लक्षात येईल की तुम्ही फक्त तुमचाच प्रोग्रेस करत राहा, इकडे तिकडे बघू नका, असं ते चुकूनही व्यक्तिवादी किंवा स्वार्थी पायावर आधारलेलं आपलं तत्वज्ञान नाही, तर सगळ्यांनी मिळून एकोप्यानं एकमेकांना मदत करत सगळ्यांनीच उन्नत व्हायचं आहे. यावरून
मला एक छोटी कथा सांगावीशी वाटते. कमला सोहोनी, बर का, कमला सोहोनी. जन्म 1911, मृत्यू 1998. त्यांना विद्या वाचस्पती शास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. अत्यंत पंडिता किंवा शास्त्रज्ञ, विचारवंत, बुद्धिवंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून 1939 साली, बर का, 1939 साली त्यांनी सायन्स या विषयामध्ये डॉक्टरेट केली. बंगलोर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जी अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे, तिथे त्यांनी शिकण्यासाठी अर्ज केला. क्वालिफिकेशन वगैरे सगळं काही योग्य होतं, परंतु त्याचे जे प्रिन्सिपल होते, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, संशोधक, नोबेल प्राइज विनर CV रामन, त्यांनी ती मुलगी असल्यामुळे त्यांनी तिला प्रवेश द्यायला नकार दिला. का? म्हणजे त्यांचं मनात असे विचार होते की मुली काही पूर्णपर्यंत शेवटपर्यंत टिकू शकत नाही, हा त्यांनी विचार केला असेल, म्हणून त्यांनी नकार दिला. परंतु कमला सोहोनींनी जिद्द सोडली नाही आणि त्यांना ऍडमिशन द्यावी लागली. परंतु पुढे वर्षभरातच कमला सोहोनींनी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या बुद्धिमत्तेची तीव्र झलक CV रामन सरांना वेळोवेळी दिसू लागली. त्यांचे कष्ट घेण्याची तयारी, सगळं त्यांना दिसलं आणि त्यांना अतिशय कौतुक वाटलं. आणि रामन सर त्यांना म्हणाले, आता मला असं उलट वाटतंय की केवळ मुलींनाच इथे प्रवेश द्यावा. तर अशा शास्त्रज्ञ कमला सोहोनी, त्यांनी समाजासाठी अनेक भरीव कर्म केले, भरीव योगदान दिलं. त्यांच्या अनेक संशोधनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं कौतुक केलं गेलं. इथे तैत्तरीय उपनिषदाचा भाग 2 मी इथे समाप्त करते. पुढचा भाग घेऊन मी नंतर भेटीला तुमच्या येणारच आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की कृपया अमृताचे डोळे या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.